टकली मारून कोंब्याची म्हणतात तशी घाबरू नका आम्ही आहोत ना घाबरू बरा तरी सांगा नाका जमला नसता हे गोंधळी कुठं मिळाले आता कशाला कशाला काय करायलो नमस्कार नमस्कार हा नारायण सुबंधाचं लग्नाचं हो नारायण विलंबन काय हो ते कुठे गेले ते गेले की का हो तुमचं वादन आवडलं नाही अक्षता अक्षता घ्या अक्षता घ्या म्हणून ना ध्या नवऱ्याची असली तर हे विलंबन काय चला उभं कर रे घातल्यामुळे मी उचला उभं कर ती या देवर्षी हे घ्या आणि तू हे कसं धरू नको मुला कुसमारशी हा आंब्याच्या का तुळशीच्या पाना हो आली कुठच्या आला तू बोलता हा कुठच्या आला तू बोलता हे कोण हो हे का म्हणता भाऊ कोण बलराम काय पिस्ता सांगणार ना तू पण तू कोण विचारतो द्वारकेचे राणे हा हा हे राणे ते हा दादा राणे कोणच्या सुनीला तुमचं जर ब्राह्मण होतं तर माका किती बोलायला 300 बोला 300 नाही ना माझा 300 काय जेव्हा निघतं असतंय बरोबर नवऱ्या मुलाने माळ घातल्यानंतर जोरदार वाजवायला जोरदार वाजवायला एक काम कर तुला सांगायचं जरा सभापुढे द्वारकाधीश आहे मी प्रमुख आहे तू होयो तो असलो तरी लग्नात कोण लागान जाऊ नये लग्नात आमचं बोलायचं मसाले माणसा बोलावलं याचा अर्थ तू अरे तुरे करू नको द्वारकाधीश आहे मी त्याला थोडं वेळ खा हे सांगायचं असं हो हॅलो मुख्य बोला आता बघता सगळे तुमचे धीश बाहेर पडतात ते मुख्य तुझ्या आधी गेला चालतो 2,000 देव गए होता 1,000 आपल्याला तर तुझा आपण नाही होता तो 2,000 9 दिवस असल्यानंतर नाही ना नावाच्या काही जणांनी सांगा नाही असलो तर तो मामा तो लक्षात मामा होगीच नाही हो काय का तो उचलतो तुमची तयारी झाली लग्नाची तयारी झालेली आहे तयार केला तुम्ही तयार झाला म्हणजे सगळा तुमच्या हातात दिले काय नारळ हळू नको ती घेऊन येणार तुम्ही सुरुवात करा मंगलाष्टका व्यवस्थित झाला पाहिजे ना किती तुला त्या धनाशिवाय काही बोलतच नाही तुझं मोठे राजा ही संधी परत हा नुसते गजाने मोठे लाखाची फका आणि चिरमुल्याची दुकानं शब्द दिला 300 बोरा देणार हा म्हणजे तुम्ही ह्यांच्या जीवाला तुमच्याकडे तुमचा पगार झाला तुमच्याकडे काय ना जोरदार वाजवायचं मामा काय बघायचं ताट जाऊ होय चालू चालू करा समजलं गंगा सिंधू सरस्वती
गती समीप नभला ये ओनिया वागला रोत के मधुबर कपूजन करा अंत पटा ते धरा नृत्ता नृत्य मधुवरा करणे दोघे करा विरुमी वाजंत्री सावधान हे नवरो उभो ओ धीश ओ दादा तू ए थांब रे एक लक्षात घ्या शिरबाई तुमची भानगड काय आहे? आमचा देव विसरा नको खरोखर तिथं आहे जेवणात काय केला काम ना पाहुण्या 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 होती तिथं नाही अरे मग नाही नाही तिथं शोधून सापडणार आहे हो भोकत नसताना ना काय आणि मी या दादा आलो दादा आलो सुभद्रा तिथं नाही सुभद्रा नाही काय म्हणाला आपण माझे गुरु आहात मी तुमचा शिक्षक काय म्हणाला कोणा नाही तुला काय होते काय या दुर्योधनाच्या अमृता खोबरे आपण क्षत्रिय होतो तर मला नाही क्षत्रिय अरे क्षत्रिय नाही ना तरी सांगतो मी तू ज्याची होती तुझी कटकट तू कटके आपण दिलेला शब्द काय तरी तुडविला अर्थात मी आता जोवर सूड घेत नाही तोपर्यंत मी टाकतो आईला सांग ना तुझ्या तिच्या बाबाने नाही ते साधू बाबा आले साधू बोलतो मै का तो का घेऊन जाईल तिला तू सांगतो साधून नाही जेवणार साधू बाबा हा बुजू बाबांचं भाऊ एक काम कर तू सरळ आईकडे निरोप कळलं का बाबांचा पटकन निरोप पोच आणि केदो तो द्वारकेतो दादा लागला शिस्तीत बोल हा थांबलंय की त्याच्या आधीच थांबलं बरे इतकी जर शिस्त तू माका शिकवतो तर तुझी मान कशी काय गेली हे ढोंगी बाबा काही उभी होत नाही आता
पाहून ढोंगी बाबाचा काय करतो